चला तर मग आता बनवूया पनीरची रेसिपी। तर इथे कांदा भाजून घेतलेला आहे। कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट काढून घेतलेली आहे। आणि आता मीठ टाकून पनीर तळून घेत आहे। हे पनीर ब्राउन कलरचं होईपर्यंत तळून घेत आहे। तर आता मीठ टाकलेलं आहे। तर आता ब्राउन कलरचं होईपर्यंत तळून घेत आहे। आणि तळून झालं की हे पाण्यात टाकायचं, थंड पाण्यात। तर बघा इथे आता पनीर ब्राउन कलरचं झालेलं आहे। आता ते काढून घेत आहे। तर इथे आता खोबऱ्याची पेस्ट काढलेली आहे ती टाकत आहे, ओल्या नारळाची। आता ही पेस्ट तळून झाल्यानंतर इथे थोडा खडा मसाला वेगळा काढून घेतला होता, तो पण टाकत आहे। आता इथे हे तळून झाल्यानंतर कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट काढली होती ती पण टाकत आहे। आता फिरवत आहे। आता हे सर्व तळून झाल्यानंतर इथे हळद टाकत आहे। त्यानंतर येथे चवीनुसार तिखट। तर येथे काश्मीरी लाल मिर्च वापरलेली आहे। आता इथे धने पावडर टाकत आहे। तर येथे आता खडा मसाला टाकलेला आहे। हा खडा मसाला सुका खडा मसाला आहे। तर आता पनीरचे तुकडे पण या सगळ्या मसाल्यात टाकत आहे। आता 1 ते 2 मिनिटं पनीरचे तुकडे मसाल्यामध्ये फिरवल्यानंतर येथे पाणी टाकत आहे थोडंसं। आता येथे कस्तुरी मेथी टाकत आहे।
तर इथे 5 ते 6 मिनिटं उकळल्यानंतर इथे कोथिंबीर टाकत आहे. तर बघा आता पनीरचा दाट रस्सा असा तयार झालेला आहे. तर ही पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते नक्कीच कमेंट करून सांगा.